या शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काका, स्वागत आहे लोकमत मध्ये. काय सांगाल, मोठ्या संख्येने शेतकरी इथे एकत्र आले, नेमकी अडचण काय आहे? आमची अडचण अशी आहे, इंदापूर तालुक्यातल्या खडकवासल्या कॅनलवरचे जे काही शेतकरी लाभार्थी आहेत आमचे, त्या शेतकऱ्यांचा सगळा ऊस जळून गेला, सगळी पिकं जळून गेली, गुरांचा चारा जळून गेला. आता पशुधन वाचवायचं म्हणलं तर गुरांना चारा द्यायला आमच्याकडे शिल्लक नाही, गुरांना पाणी प्यायला नाही, माणसांना पाणी प्यायला नाही, आणि शेतीचं तर आमचं वाळवंटच झालंय. होत नव्हतं, आताच का झालं? मागल्या 5-7 वर्षापूर्वी आम्हाला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळायचं, सगळ्या पोटचऱ्यांना पाणी जायचं, सगळे शेत वगैरे भिजायचं, ऊस चांगला पिकायचा, शेतकरी आमचा पोटाला 2 घास चांगला सुखानं खात होता. परंतु या 2-4 वर्षामध्ये आमच्या या खडक वाचल्याचं अगदी कसं वाळवंटच होऊन गेलं. बरं, पण काय कशामुळे झालंय? कृषी मंत्री स्वतः तुमच्या तालुक्यातले आहेत, तुम्ही त्यांचे मतदार असाल. पालकमंत्री सुनेत्रा पवार त्या सुद्धा सातत्याने त्या ठिकाणी असतात, तर तुम्ही त्यांना भेटला असाल. हे बघा, मला राजकीय वक्तव्य मी इथं मुळीच करणार नाही. मी इथं आलोय ते केवळ शेतकरी या नात्यानं आलोय, आणि केवळ आम्हाला पाण्यासाठी आलोय आम्ही. पण ते आता जे पाणी मिळावं यासाठी या राजकीय लोकांनी, या पुढाऱ्यांनी, तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांनी काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आले ना, ते सुद्धा आता आंदोलनाला आले नाही, तर ते सुद्धा सहभागी झालेत, ते सुद्धा प्रयत्न करतात. आम्ही त्यांना दोष देणार नाहीये. मी पहिलंच बोललोय की राजकीय वक्तव्य मी काही करणार नाहीये. मग सरकार समजा भाजपचं आहे, युतीचं आहे, सगळे ह्याच्यात मंत्री आहेत, देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी साहेब आहेत, या सर्वांचं काम आहे ना. आमचे मंत्री दत्ता मामा भरणे हे पण आहेत याच्यामध्ये, या सरकारमध्ये सामील. यांचं सगळं, आता मला सांगा, दौंडला एक न्याय दिला जातो, दौंड तालुक्याला, बारामती तालुक्याला एक दुसराच न्याय दिला जातो. जानाई शिरसाई नसताना ते आमच्या बोखांडी बसवलंय. जानाई शिरसाई मूळ सिंचन आराखड्यात ते नव्हतं, तरतूद नाहीये. आमची मागणी एवढीच आहे, तुम्हाला ज्याला कुणाला पाणी द्यायचंय त्याला द्या, पण आमच्या इंदापूर तालुक्याचा मूळ सिंचन आराखड्यात जो आमचा वाटा होता, तो आमचा वाटा आम्हाला, वाट्याचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, असं खरं तर या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय झालं आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल, पण स्वतः दत्तात्रय भरणे जे कृषी मंत्री आहेत ते उपस्थित होते, हर्षवर्धन पाटील विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्षातले आहेत ते सुद्धा उपस्थित होते. तोडगा निघाला का शेवटी? आता पाटबंधारे अधिकारी आमच्याकडे येऊन आज काही करून पाणी द्यायचा प्रयत्न करू असं म्हणतायत, परंतु या शेतकऱ्यांनी आम्ही निश्चय केलाय, जोपर्यंत पाणी इथून निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघत नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. कारण एक लक्षात घ्या, पाणी हे रंगहीन आहे, त्याला कुठलाही राजकीय रंग देऊ नका, प्रदेशाचा रंग देऊ नका. जो हक्क पुणे शहराचा आहे, जो इंदापूर बारामती दौंडचा आहे, तो हक्क इंदापूरला असलाच पाहिजे. तो दौंडला आहे, बारामतीला आहे आणि हवेलीला आहे. मग इंदापूरला का जाणीवपूर्वक? कारण टेल टू हेड हा नियम आहे. शेवटी पाणी पहिल्यांदा द्या. तरंगवाडी इंदापूरला पहिल्यांदा पाणी पोचलं पाहिजे. परंतु काही माणसांच्या, काही नेत्यांच्या कारखान्याला पाणी चालू आहे, काही ज्या योजनेमध्ये नाही. ते नेते कोण आहेत? ते महाराष्ट्राला माहित आहेत, ते सगळे नेते महाराष्ट्राला माहित आहेत. कुणाच्या मोटरा 24 तास चालू आहेत ते माहिती आहे. याचा आपण देखील ठाव ठिकाणा काढावा, कारण हा शेतकरी इथं राजकारण करायला आलेला नाही. पुन्हा सांगतो, पाणी हे रंगहीन आहे. आम्हाला फक्त शेतकऱ्याचा जो रंग आहे तो फक्त आम्हाला इथं सुजलाम सुफलाम करण्यासाठीच काम करायचं आहे. आणि हा सगळा शेतकरी जोपर्यंत इंदापूरला पाणी पोचत नाही, हा निर्णय आजच्या आज होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही. काय तुमच्या हक्काचं पाणी कोण पळवते? आमचं असं झालंय की इंदापूर तालुक्याला म्हणण्यापेक्षा 18 फेब्रुवारीला पाणी आम्हाला सुटलेलं आहे. 18 फेब्रुवारी ते आजपर्यंत 100 दिवसाचं जवळपास पाण्याचं रोटेशन झालं, आणि त्या रोटेशन मध्ये पहिल्यांदा आम्हाला पाणी आलं, त्यानंतर दौंड भिजलं, बारामती भिजलं, आणि त्याच्यानंतर ना आज आमच्या हक्काचं पाणी होतं रोटेशन नुसार. पण वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या तालुक्याचं कोण एखादा व्यक्ती म्हणण्यापेक्षा स्पष्ट लोकप्रतिनिधी उंडगा कारभारी म्हणलं तर आम्हाला अडचणीचं कोण? तुमचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. स्पष्ट मते, ज्यावेळेस इंदापूर तालुक्याला पाणी द्यायची वेळ येते, शेतकरी तालुक्याभर आंदोलन करतात, त्यावेळेस आमच्या कृषी मंत्र्याची म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या आमदाराची परिस्थिती अशी आहे की ती फॉरेनला किंवा जयपूरला दिसतात. आमचं असं मत आहे की जर तुम्ही प्रशासनाला किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना तुम्ही विटेस धरत असाल, जसं तुम्ही गावचा कारभार बघत असताना सरपंचाला जर चुकीचा ग्रामसेवक वागत असेल तर त्याचा अंकुश ठेवायचं काम सरपंचाचं असतं, त्या पद्धतीने जर तालुक्याच्या बाबतीत वेगळा न्याय मिळत असेल, चुकीच्या पद्धतीने वागत असतील, तर त्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं जसं तुम्ही बघितलं की म्हणजे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं खरं तर या सर्व अधिकाऱ्यावर अंकुश ठेवण्याचं काम आहे. तुमचं नाव काय दादा? काय काय झालं? काय तुम्ही आज आला, आता तोडगा निघाला कसं वाटतं का या ठिकाणी? निघतोय तोडगा गेला, मग कलेक्टरकडे गेले तर मीटिंग घ्यायला. परंतु शेतकऱ्यांची पिकं जायची वाट पाहतात का? तुम्ही सांगताय की चाललंय त्यांचे तोडगा काढतात. काय नुकसान किती झालं? मला एक म्हणायचं, हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ना,
ती नालायक आहेत. कारण ती मिसगाईड करतात ह्या म्हणजे मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना. कारण जर फुरसुंगी इथं जर म्हणजे पाझर तलाव फुटतोय तर 1150 द्यायच्या ऐवजी 1000 द्या की. बरं. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी पाणी इंदापूरला येत होतं, आजच काय येत नाही. आणि तुमचं जाणं शिरसाईचं पाणी चालू असेल तर तुमचा फुटत नाही. अच्छा, म्हणजे तुमचा सगळा दोष इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आहे. ते योग्य ते नियोजन करत नाहीये. ओके, तर आपण पाहू शकता पाणी मिळावं, शेतीसाठी पूरक योग्य ते पाणी मिळावं किंवा आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळावं अशी मागणी करण्यासाठी हे शेतकरी पुण्यात आलेत. बघूयात त्यांच्या मागणीला पुढे कसं यश येते. किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.